आज सकाळी नवऱ्याला चमचमीत असं मटण करून खायला घातलं होतं. त्यामुळं खुश होऊन त्यांनी मला बाहेर फिरायला घेऊन आले होते. सकाळी 11ला झोपलेला माझा नवरा दुपारी 3 वाजता उठलेत आणि उठल्या उठल्या मला म्हणतात, चल आज आपण बाहेर शेतामधून फिरून येऊया. आणि बाहेर कुठं फिरायला जायचं म्हटल्यावर तर मग मी तयारच असते. त्यामुळं पटकन नवीन ड्रेस घातला, केस विंचरले आणि आमच्या दोघांमध्ये ना सगळं काही उलटं आहे. बाहेर कुठं जायचं असल्यावर नवरा माझी वाट बघत नाही, तर मीच नवऱ्याची वाट बघत बसते, कधी यांचं होतंय म्हणून. आणि यांची मात्र निवांत बाजीरावी चाललेली असते. आणि शेतात जायचं आहे म्हटल्यावर मी सोबत थोडंसं खायला वगैरे पण घेतलं होतं. म्हटलं शेतात झाडाखाली मस्त असं खात बसूया. त्यानंतर रिक्षा बुक करून आम्ही लोकेशनवर आलो बरं का. पण काय, दूर दूरपर्यंत मला कुठं शेतच दिसत नव्हतं. नवऱ्याला म्हटलं, या रिक्षावाल्याने आपली वाट चुकवली. याने तर शेतामध्ये न्यायचं सोडून आपल्याला नदीवरच आणून सोडलं. परंतु नंतर नवऱ्याने मला सांगितलं की हे तर शेतच आहे. पाऊस एवढा जास्त पडला होता, त्यामुळं शेताचं पार तळं होऊन बसलं होतं. आणि काही लोकांनी इथं बोटिंग करायला चालू केली होती. एवढंच नाही तर बऱ्याच लोकांनी मासे पकडण्यासाठी जाळ्या पण लावल्या होत्या. जे काय असेल ते असेल, परंतु इथं आल्यावर खरंच मला खूप जास्त भारी वाटत होतं. 4 भिंतीच्या आतमध्ये राहून खूप कंटाळा आला होता. त्यामुळे इथं आल्यावर असं वाटत होतं जणू काय मला पिंजऱ्यातून आजाद केला आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत ह्यांचा एक मित्र आणि त्यांची बायको पण आली होती. या एका छोट्याशा बोटीमध्ये आम्ही 5 जण फिरत होतो. बरेच जण मला म्हणत असतात, बांगलादेशमध्ये बाहेर फिरून मार्केट वगैरे दाखवत जा. परंतु माझा प्रॉब्लेम हा आहे की इकडं ना खूप सारे लोक सिगरेट पितात आणि त्याचा परत श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळं मी काय घरातून एवढं जास्त बाहेर पडत नसते. कामापुरतंच म्हणजे बाजार आणायला वगैरे तेवढं जाते. जवळजवळ 1.5 तास आम्ही बोटीमध्ये बसलो होतो. परंतु माझं मन काय भरलंच नव्हतं. पण आता अंधार पडायला लागला होता, त्यामुळं आम्ही बाहेर आलो. त्यानंतर रोडवरच एक हॉटेल होतं, मग आम्ही तिथं आलो. मला कोल्ड कॉफी प्यायची होती म्हणून मी कोल्ड कॉफी घेतली आणि बाकीच्यांनी पण काही ना काही ऑर्डर केलेलंच होतं. आणि माझ्यासाठी आजचा दिवस खरंच खूप जास्त खास गेला. त्यानंतर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.